नाव सांग भैया तुझं. योगेश शिंदे. कुठून आला. व्यावनवा. अच्छा. स्पाईनचा त्रास किती दिवसापासून होता भैया तुला. इथे 1 महिना पहिल्यापासून त्रास होता. याला औरंगाबादला केलं होतं, तिथं ऑपरेशन सांगितलं 3-4 ठिकाणी. सातारला केलं, तिथं पण ऑपरेशन सांगितलं. त्याच्यानंतर मग युट्यूब वरून कळलं, गिल्ला ऍड्रेस भेटला, मग इथं आलो. इथं पहिले सगळ्यात स्टार्टिंगला आलो त्यावेळेस चालतच येत नव्हतं कसं, 4 जण उचलून आणलं होतं. त्याच्यानंतर मग ते पहिली ट्रीटमेंट 10 दिवसाचा कोर्स झाला. त्याच्यानंतर 20 दिवसाचा गॅप झाला. त्याच्यानंतर बराच फरक पडला. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वेळेस त्यावेळेस बी जास्त काही चालता येत नव्हतं, वाकरवर जमत होतं. दुसऱ्या वेळेस वाकरवर चालत आलो. तिसऱ्या वेळेस डबल मग 20 दिवसाच गॅप झाला. तिसऱ्या वेळेस आलो त्यावेळेस काठीवर चालता यायला लागलो. मग काठ चांगलं चालू लागलं. त्याच्यानंतर मग परत 20 दिवसाचा गॅप घेतला आणि आता मोकळं चालता येते. आता 20 दिवसाच्या गॅप मध्ये परत तू आता मोकळं चालू शकतो. हा, आता मोकळं चालता येते. आता असे किती कोर्स केले मग तू आपल्याकडे. आता हे 4था कोर्स. चौथा कोर्स. पहिल्या कोर्स मध्ये तुला बिलकुलच चालते कसंच नव्हतं. 4 जणांनी पकडून आणलं होतं नाही का. मग इथं तुला कसं हळूहळू शिकवलं चालायचं त्याचं. कोर्स मध्ये पहिल्या कोर्स मध्ये थोडा फरक वाटला, दुसऱ्याच्यात थोडा, तिसऱ्याच्यात थोडा फरक पडला. तुला बसायला वगैरे जमत होतं काही. नाही, पहिलं काहीच नव्हतं बसायला आणि चालणं. कसं तू कुस्ती प्लेअर पण आहे की नाही. कुस्ती प्लेअर. अच्छा. मग हे कसं लागतं तुला. ते खेळताना लागलं होतं, ते कळलंच नाही. त्याच्यानंतर वाढत गेलं. अच्छा. एमआरआय कळलं का गादी सरकलेली, पायाकडे नस दुखती. त्याच्यानंतर सगळ्या डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं. बिना ऑपरेशनचं क्लिअर झालं. आता तुला काहीच त्रास नाही. नाही, त्रास नाही आता काही. योगेश, आता तुला चालवता येतं ना. जसं चालून दाखव बस. मॅडम आता मला चांगलं चालतं येतं. पहिले ऑपरेशन सांगितलं होतं, पण आता बिना ऑपरेशन चांगलं चालतं येतं. ट्रीटमेंट फरक आला. थोडस चालून दाखव बरं.